चला आज आपण बनवूया गव्हाच्या पिठाचे घरच्या घरी मोमोज. त्यासाठी घेतलं मी गाजर, कोबी, एक मोठा कांदा आणि शिमला मिरची. इतकं सगळं, त्याच्याबरोबर लसूण लागणार आहे आपल्याला. मग मी तेलामध्ये पहिल्यांदा लसूण, हिरवी मिरची, शिमला मिरची, कांदा हे सगळं घालून घेतलं आहे. त्यानंतर आता गाजर आणि कोबी किसलेला, एकदम बारीक किसलेला कोबी असं घालून घेतलं आहे. हे चांगलं मिक्स करून घ्यायचं. त्याच्यानंतर जरासं मीठ घालायचं, ते नंतर मिक्स करून घ्यायचं आणि 1 ते 1.5 मिनिटं ते फक्त वाफवून घ्यायचं, झाकायचं नाही. त्यानंतर आपलं चपातीला पीठ घेतो त्या पिठाचं मोदक करतो त्याप्रमाणे एक पाळी करून घेतली आणि त्यामध्ये हे सारण भरलं आणि आपल्याला जसा हवा तसा मोमोजचा शेप द्यायचा आपण. तर तुम्ही हे पाहू शकता, असा हा मी पहिलाच केलेला आहे त्यामुळं माझा शेप इतका जमला नाही, पण तुम्हाला हवा तसा शेप बनवू शकता. त्यानंतर हे सगळं मस्तपैकी एका चाळणीमध्ये, उकडीच्या चाळणीमध्ये हे सगळं घालून घेऊया. आता हे घेताना पहिल्यांदा अगोदर आपण चाळणीला तेल लावून घ्यायचं. इथं मी गॅसवर पाणी ठेवलेलं आहे. त्यानंतर हे चाळणीत ठेवलेले मोमोज ठेवलेले आहेत. 20 मिनटं वाफवून घेतलं. हे झाले तयार आपले मोमोज. एकदम टेस्टी आणि खायला एकदम मस्त.